यस, जिभेचे चोचले बुडाला टोचले. कसं वाटतं ऐकायला? छान वाटतंय ना? ए चिकन मंचाव आण रे, तंदुरी आण रे, मटन आण रे, मटन खिमा खा. मटन हंडी, पिझ्झा, बर्गर आणा, पाणीपुरी, भेळपुरी, वडापाव, समोसा, मोमोज, आणखीन काय काय नाही ते खातात लोक. भेळ, फरसाण, मिसळ. म्हणजे खाण्याकडे आपल्याला एवढे जिभेचे आपण चोचले करतो, आणि ते चोचले आपल्या बुडाला कधी टोचतात तेच कळत नाही. आणि मग डॉक्टरांकडे आपलं पळणं होतं. आणि मग डॉक्टर आग लागली, डॉक्टर दुखतंय, डॉक्टर कोंब आलाय, मग सुरू होतं. आणि त्याला म्हणतो आपण मूळव्याध. तर मूळव्याध म्हणजे संडासच्या जागेचा आजार. पण सगळेच आजार हे मूळव्याध म्हणतात असे नसते. त्याचे सुद्धा प्रकार आहेत. फिशर हा प्रकार वेगळा आहे, कोंब असणं किंवा मूळव्याध हा प्रकार वेगळा आहे. फिस्चुला म्हणजे त्या ठिकाणी पुळी तयार होते आणि त्यातनं पू बाहेर पडतो, तो प्रकार वेगळा आहे. तर या सगळ्याची कारणं जी आता आहेत मी तुम्हाला सांगितली. या कारणांवरती ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये होते का? तर होते. कशा पद्धतीने होते ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात.